संकेतजी भगत सरांना. संकेत सर या, आपला देखील इथे यथोचित सन्मान होईल. तर इथे मात्र आपण सन्मान करत आहोत संकेतजी भगत सरांचा. या स्पर्धेला योग्य तो न्याय देण्याचं काम, कोणत्याही स्पर्धकावरती इथे मात्र अन्याय झाला नाही आणि योग्य तो डिसिजन, फेअर डिसिजन, ही संकेत भगत सरांची ओळख आणि संकेत सरांचा सन्मान इथे मात्र आपण करत आहोत. त्यानंतर आपण पुढचा सन्मान करणार आहोत मनीषजी बागे सरांचा, ज्यांचा आवाज आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये ऐकला कालच्या दिवसामध्ये देखील आणि आजच्या दिवसामध्ये 2 दिवस आपण ज्यांचा सलग आवाज ऐकत होतो असे आमचे मनीष बागे सर. सध्या तरी डोंबिवलीमध्ये असं समीकरण झालंय की कोणतीच स्पर्धा मनीष बागे सरांच्या आवाजाबिना पूर्ण होत नाहीये. तर मनीष बागे सरांनी वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी आपला वेळ दिला, त्यामुळे इथे मात्र मनीष सरांचा देखील इथे मात्र सन्मान केला जातोय. त्यानंतर आपण पुढचा सन्मान करणार आहोत ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण घर बसल्या पाहिली, सर्वांनी चांगला रिस्पॉन्स दिला ऑनलाईन प्रेक्षकांनी आणि त्याचबरोबर चांगलं कॅमेरा वर्क, चांगली क्षणचित्र टिपली, ज्याची आठवण, या वर्षाची आठवण कायम स्वरूपी आपल्याला यूट्यूबवरती पाहायला मिळेल. ग्लोबल टेनिस क्रिकेट वाहिनी आणि या वाहिनीचे मेंबर अर्थातच विकास आमच्या सोबत आहेत. ऑपरेटर थँक्स आशिष भोईर यांनी मदत केली आणि या स्पर्धेसाठी इथे मात्र उपस्थित राहिले नाही, पण आम्हाला मात्र त्यांनी त्यांची इक्विपमेंट्स आणि इथे मात्र आपण सन्मान करत आहोत ग्लोबल टेनिस क्रिकेट या चॅनलचा. धन्यवाद, थँक्यू सो मच. आणि आभार मानणं विकास यांचं देखील तेवढंच गरजेचं, आमचे ऑपरेटर त्याचा देखील आभार मानणं तेवढंच गरजेचं असणार आहे. त्यानंतर आमची साथ ज्यांनी खूप चांगली दिली, आवाज डोंबिवलीचा म्हणून ज्यांची ओळख आहे, मयूरजी भोईर सरांचा देखील आपण इथे सन्मान करणार आहोत. आणि मान्यवरांना विनंती असणाऱ्या मयूरजी भोईर सरांचा देखील आपण यथोचित सन्मान करायचा आहे. धन्यवाद मयूर सर. त्यांच्या आवाजाची ओळख म्हणजेच टेनिस बॉल क्रिकेट, आणि टेनिस बॉल क्रिकेट असलं तर मग अंडरआर्म क्रिकेट असू देत, शिष्य मागणी त्यांना देखील असते. आणि त्यानंतर एक असं व्यक्तिमत्व ज्या व्यक्तीमुळे ना स्पर्धा नक्कीच अपूर्ण असू शकते. कारण बघा, इथे चूक केली तर सगळ्यांना माफी मिळते, पण एक व्यक्ती आहे ज्याला कधीच ती माफी मिळत नाही, तो असतो आमचा गुणलेखक, तो आमचा स्कोरर आहे. मित्रांनो बघा, जर पंचांकडून काही चूक झाली तर नक्कीच ते क्षमस्व असतात आणि आम्ही समालोचक देखील आहोत, आमच्याकडून देखील काही चूक झाली तर आम्ही देखील क्षमा मागतो, पण गुणलेखकाला ती वाव नाहीये. त्यांनी एकदा जे टिपलं ते टिपलं, त्यानंतर त्याला चूक करायला जागा नाहीये. पण 2 दिवस ज्यांनी खूप चांगलं गुणलेखकाचे काम केलंय, सुजल याला विनंती करतो, एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो त्यासाठी झाल्या पाहिजेत. सुजल या. सुरेशजी दबाळे साहेब यांच्या हस्ते आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. आणि त्यानंतर समीर यांना देखील विनंती करतो. समीर सेद्रा, आपण देखील या, आपलं देखील खूप चांगलं कार्य राहिलंय. कालचा दिवस अगदी आपण बघितलात एका गुणलेखकाने, आणि त्यानंतर आजचा संपूर्ण दिवस दुसऱ्या पर्वामध्ये आपण बघितलं. संध्याकाळपासून खूप चांगली कामगिरी समीर यांची देखील राहिली आहे. वेल डन समीर, तुम्हाला देखील येणाऱ्या वाटचालीसाठी खूप सारे शुभेच्छा मी देतोय. आणि त्यानंतर रामभाऊ यांचा देखील आपण यथोचित सन्मान करायचा दादा. आपण या सनी आपणच सन्मान करायचा दादांचा. धन्यवाद सगळ्याच मान्यवरांसाठी. आणि सगळ्या संघांना विनंती असणार आहे की सगळ्या संघांनी आता थोडंसं आमच्या व्यासपीठाच्या समीप यायचं आहे, थोडंसं आमच्या व्यासपीठाच्या समोर या. सगळे संघ, देवा प्रतिष्ठान ऐरोली संघ असेल, त्यानंतर ओमसाई गणेश संघ असेल आणि अमर 11 धवनी स्टार्स हा संघ, सगळ्याच टीमला विनंती आहे आपण सगळ्या टीमनी इथे समोर यायचं. तर आपण पुढचं पारितोषिक देणार आहोत आणि पारितोषिक असेल ते म्हणजेच सर्वप्रथम आपण देऊयात
शुभम चिकणे, ज्याने शेवटच्या चेंडूवरती आपण पाहिलं तर चौकार लावला होता, त्यामुळे त्याच्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आणि शुभम चिकणेला आपण ते पारितोषिक देणार आहोत. पारितोषिक देण्यासाठी मी निलेशजी चौधरी साहेबांना विनंती करतोय. चौधरी साहेबांच्याच माध्यमातून आपण पारितोषिक देत आहोत. 1000 रुपयांचं पारितोषिक. शुभम चिकणेचा जबरदस्त खेळ. या खेळाडूला पाहून एकच मनामध्ये येतं, शुभम चिकणे समज के फ्लावर समजे क्या फायर है मैं. त्याने दाखवलं सर. शेवटच्या चेंडूवरती संदीपने त्याच्या चौकाराची चव चाकली आहे. त्याला माहिती आहे त्या खेळाडूमध्ये किती दम आहे. त्यानंतर आपण अंतिम पारितोषिक म्हणजेच मेगा फायनलच्या मॅच मध्ये जो मेगा स्टार ठरला, अर्थातच फायनलचा मानकरी ठरलेल्या संघामधून ज्याचा चांगला खेळ राहिला खेळाडू आहे तो म्हणजेच या अंतिम सामन्यामध्ये मानवतेचा पुरस्कार देण्या अगोदर आपण सन्मान करूयात. मी विनंती करतोय सन्मान करण्यासाठी तर भाषाबाईला मी विनंती करतोय. पुढचा सन्मान आपण करणार ज्यांच्या माध्यमातून संकेत सरांना चांगली साथ मिळाली. ऑफिशियल पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं योगेश मोरे स्मृती चषकामध्ये पंचांची भूमिका ज्यांनी पार पाडली असे आमचे मंजूर शेख सर इथे मात्र उपस्थित आहेत. तर त्यांचा आपण करूयात सन्मान. मंजूर सरांचा इथे मात्र सन्मान करत आहोत. क्रिकेटची तंतोतंत माहिती, डोंबिवलीमध्ये अनेक वर्ष जे क्रिकेट खेळत आले, चांगली सर्व्हिस देत आले, आज मात्र या स्पर्धेमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये होते, त्यांचं देखील इथे मात्र सन्मान केला तो. आणि अंतिम सामन्यामध्ये मेगा स्टार ठरलेला खेळाडू आहे तो म्हणजेच खेळाडू प्रशांत. जबरदस्त खेळी, जबरदस्त गोलंदाजी प्रशांतची राहिली, ज्याने समोरच्या फलंदाजांना शांत ठेवलं आणि अगदी शांतपणे प्रशांतची फिरकी कोणत्याच फलंदाजाला समजली नाही. जो मेगा फायनलच्या मॅच मध्ये चमकला. मानवतेचा किताब देण्यासाठी सुजल दादांच्या शुभ हस्ते आपण मानवतेचा पुरस्कार देत आहोत. एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. विजयी संघाचा मेगा स्टार खेळाडू प्रशांत. देवा प्रतिष्ठान संघाने विजय संपादन केला आणि त्याच्यामध्ये अंतिम सामन्यामध्ये खूप मोलाचा वाटा प्रशांतचा होता. त्यानंतर आपण पुढचं पारितोषिक देणार आहोत. रोहित आणि सनी आपण या व्यासपीठावरती. रोहित आणि सनी. सुयश चव्हाण साहेब इथे मात्र उपस्थित आहेत आणि आपण त्यांच्याच शुभ हस्ते पुढचं पारितोषिक मी निलेश चौधरी साहेबांना विनंती करतोय. निलेश चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत पुढचं पारितोषिक बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. पहा 18 संघ आपण पाहिले. 18 संघांमध्ये आपण जर पाहिलं तर 18 संघांमधून एक खेळाडू निवडायचा होता, ज्याने मात्र मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये त्याला मात्र कॅप्टनने फिरवलं, रोल केलं. जिथे मात्र त्याला ठेवण्यात आलं तिथे मात्र चांगली बॉल त्याने उभी केली. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. बॅकवर्ड फाईन लेग असू देत, लॉंग ऑन मध्ये असू देत, लॉंग ऑफ मध्ये असू देत, मिड विकेटला असू देत, कव्हर पॉइंटला असू देत, सर्व बाजूला त्याचा रोल त्याने योग्य पार केला. असा खेळाडू आहे तो म्हणजेच बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट देवा प्रतिष्ठान ऐरोली संघाचा खेळाडू आशिष. आशिषचा जो झेल जेव्हा जेव्हा योगेश मोरे स्मृती चषक 2025 ची आठवण काढली जाईल त्या स्पर्धेमध्ये आशिषचा हा झेल नेहमी कायम लक्षात राहील. जबरदस्त झेल आशिषने इथे मात्र पकडला आणि इथे मात्र पुरस्कार दिला जातो बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. त्यानंतर आपण पुढचं पारितोषिक देण्यासाठी मी संतोषजी शेळके साहेबांना विनंती करतोय. संतोषजी शेळके साहेबांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत पुढचं पारितोषिक.
पारितोषिक आहे ते म्हणजेच बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. सगळे पॉवरफुल संघ होते आणि त्या पॉवरफुल संघांसमोर आपली पॉवरफुल गोलंदाजी, जसे खांदे भरभक्कम आपल्याला पाहायला मिळाले, ज्याने प्रत्येक फलंदाजाची दांडी गुल केली आणि पॉवरफुल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. खेळाडू आहे देवा प्रतिष्ठान ऐरवली संघाचा पार्थ, ज्याने प्रत्येक फलंदाजाला गार केलं. त्याच्या वेगासमोर कोणत्याच फलंदाजाकडे उत्तर नव्हतं. एक मात्र चौकार त्याच्या अगेन्स्ट आला, तो ओमकार पाटणेने मारला. एकच चौकार पूर्ण दिवसामध्ये खर्च केला. चांगली गोलंदाजी पार्थसाठी. एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात आपण. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट देवा प्रतिष्ठान ऐरोली संघाचा पार्थ. त्यानंतर आपण पुढचं पारितोषिक देणार आहोत. सूरज दबाले साहेबांना मी विनंती करतोय, त्यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत पुढचं पारितोषिक. अर्थातच बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. बेस्ट बॅट्समन पारितोषिक देण्यासाठी सूरज दबाले साहेब होते मात्र उपस्थित आहेत. खेळाडू आहे, जबरदस्त खेळ आपल्याला त्याचा पाहायला मिळाला. मैदानाच्या चारी बाजूला त्याने धावा बनवल्या, कधी धावून धावा बनवलं तर कधी चौकाराच्या मदतीने. प्रत्येक गोलंदाजाला घाम फोडला, काम काढला. खेळाडू आहे अमर 11 धवनी स्टारचा जितू पेडणेकर, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. वय वर्ष 40, पण या सर्व तरुणांना एक चांगलं एक्झाम्पल सेट करून गेलाय. इतका जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळतो. 70 धावा या स्पर्धेमध्ये. आणि नक्कीच वेल प्लेड. वयाच्या अगदी 40व्या वर्षी अजित आता 2 मिनिटं थांबायचं आहे. बेस्ट ऑफ लक आणि वेल प्लेड. खरंच चांगला खेळ आपण केलात. एकच प्रश्न तुमच्याकडे आहे. अनेक वर्ष आपण क्रिकेटची सेवा केली आहे, अजूनही करत राहता आणि करत राहणार, यात ती मात्र शंका नाही आहे. मग ती वाय कट्ट्यामधली असलेली तुमची पारी आम्हाला आठवते. वाक्षाच्या मैदानावरती अनेक वेळा चांगला खेळ आपण केलाय. आणि आज तुम्ही त्या यंगस्टर्सला काय सांगाल की जे आज उभरते सितारे आहेत, अनेक चांगले बॅटर्स आपण पाहतोय आपल्या डोंबिवली रिजन मध्ये, त्यांना तुम्ही काय सांगाल की हा खेळ कसा खेळायचा यापुढे? प्रथम तर मी सांगेन स्वतःच्या टीमसाठी खेळा आणि दुसरं म्हणजे प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे. जेवढा तुम्ही सराव कराल तेवढा तुमचा गेम दिसतो फुल फील्ड. धन्यवाद, थँक्यू सो मच. वेल प्लेड, वेल प्लेड. यंगस्टर्सला मेसेज दिला की प्रॅक्टिस करा, सराव खूप महत्वाचा असणार आहे. आणि त्यानंतर आपण देऊयात आता 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक. तब्बल 15,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. ही चमचमणारी ट्रॉफी देखील असणार आहे. आणि संघ आहे अमर 11 धनवी स्टार्स हा संघ ठरलाय 3ऱ्या क्रमांकाचा पारितोषिकाचा मानकरी. निलेशजी चौधरी साहेब यांना विनंती असणार आहे, आपण याच्या आपल्या हस्ते आपण हे पारितोषिक देणार आहोत. 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 15,000 रुपयाचा कॅश प्राइज देखील असणार आहे. खूप चांगला खेळ केला या संपूर्ण टीमने. या जिथून आता आपण देखील जॉईन करा. संपूर्ण टीमने यायचंय. आकाश देखील आहे, त्यांचे बंधुराज देखील आहेत आणि संपूर्ण टीम. संकेत देखील उपस्थित आहे, प्रथमेश देखील आहेत आणि संपूर्ण टीमची खूप चांगली कामगिरी. राजजी संते साहेब देखील जॉईंट होतात, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. येस, वेगवान गोलंदाज का ज्या गोलंदाजांनी गाजवलाय, अगदी संपूर्ण डोंबिवलीला दणानून सोडलाय. वेल प्लेड. आणि सध्या नक्कीच आम्ही देखील वाट पाहतोय पुन्हा एकदा आपण क्रिकेट खेळायला सुरुवात करा. जाऊयात आता आपण 2ऱ्या क्रमांकाच्या पारितोषिकाकडे. मी आमंत्रित करीन मान्यवरांना. रामभाऊ यांना विनंती असते दादा आपण या आपल्या हस्ते आपण 2य क्रमांकाचं पारितोषिक देणार आहोत. येस, दुसरा कोणी नाही आहे. एक मातब्बर संघ डोंबिवली रिजन मधील ज्यांना प्राप्त होणार आहेत 20,000 रुपये आणि ही चमचमणारी ट्रॉफी. ओम साई गणेश संघ ठरलाय 2ऱ्या क्रमांकाचा मानकरी. रनर अप संघ ठरलाय डॅडी मोरे चषकाचा. जोरदार टाळ्या संपूर्ण टीम साठी झाल्या पाहिजेत. देवा प्रतिष्ठान संघाकडून थोड्या टाळ्या कमी पाहायला मिळत आहेत, जरा होऊन जाऊ देत. नक्की आपण चॅम्पियन आहात, पण समोरचा प्रतिस्पर्धी संघ देखील चांगला फाईट करून आलाय आणि त्यांच्यासाठी देखील त्या टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजेत मित्रांनो.
गणपती बाप्पा मोरया. त्यानंतर ज्याची आपण सगळेच वाट पाहत होतो, नक्कीच या स्पर्धेचा मानकरी, चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन, डॅडी मोरे चषकाचा चॅम्पियन संघ, 40,000 रुपयाची रोख रक्कम, ही समसमणारी ट्रॉफी, ज्या संघाने भरपूर महिलांचा प्रवास केला, डोंबिवली रिजन गाजवलं, आले ऐरोलीवरून, नाव आहे देव प्रतिष्ठान ऐरोली. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. ओमसाई गणेश संघ आपल्याला देखील विनंती आहे, जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचंय. असं म्हटलं जातं ना, आपल्यामध्ये मन आहे अतिथी देवो भव. लढण्यासाठी आले होते, लढाई केली, पण आता इथे पारितोषिक त्यांच्या नावावरती जात आहे. खुल्या गटातनं हे पारितोषिक त्यांच्या नावावरती जात आहे. वेल प्लेड, खूप चांगला खेळ केलाय. आणि अशोक दादा मोरे आपल्याला विनंती आहे, अशोक दादा मोरे आपल्याला विनंती आहे, या आपण देखील जॉईन करा. आणि इतर मान्यवरांना देखील विनंती असणार आहे की आपण सगळ्यांनी जॉईन करायचं. या सगळ्या मान्यवरांना विनंती असणार आहे. प्रथम क्रमांकाचं हे पारितोषिक आहे. देव प्रतिष्ठान संघासाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. काय खेळ केलाय, आपल्या खेळाने इम्प्रेस केलाय. अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम बॅटिंग आणि फिल्डिंगचे तर वार येणारे. काय फिल्डिंग करून त्यांनी दाखवली आहे. बोला तर मग गणपती बाप्पा मोरया. त्यानंतर झालंय तर मग सगळं आता करूयात वाइंड अप, की हवंय काही शिल्लक आहे का मित्रांनो? आणि देवा प्रतिष्ठान संघाचे नक्कीच खेळाडू आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूया. 2 मिनिटं आपण थांबायचं आहे. आपलं देखील मनोगत बघा. प्रथमच हा संघ अगदी डोंबिवलीत येतोय. डोंबिवलीचं अंडरआर्म क्रिकेट त्यांनी पाहिलं. प्रथमतः तर कसं वाटतंय तुम्हाला डोंबिवलीत येऊन, डोंबिवलीचं क्रिकेट पाहून आणि इथे क्रिकेट खेळून कसं वाटतंय? प्रथम बोलत अरेंजमेंट तर चांगली केली आणि आम्ही फर्स्ट टाइम स्टेशन वाईज मध्ये एंट्री केलेली आणि फर्स्ट टाइमच आमचा थोडा कॉन्फिडन्स वाढला प्लेयर लोक आणि सर्वांनी चांगलं खेळ खेळलाय. कोणीच असं त्यांनी वाईट हे नाही केलंय. प्लेयर लोक सर्व चांगले खेळले म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचलोय. आणि बघा इथे आठवणींना उजळला देण्यासाठी ही स्पर्धा आपण पाहतोय. योगेश मोरे जे आहेत आपल्यातील एक मित्र आहेत आणि आता 4 वर्ष होतील आपल्या स्पर्धेला. आपला मित्र आपण गमावला, त्याच्या आठवणींना उजळला देण्यासाठी ही स्पर्धा. तर या स्पर्धेबद्दल काय सांगशील 2 शब्द? ही स्पर्धा तर चांगली आहे आणि ग्राउंड वगैरे सर्व चांगलं बनवलं आहे आणि सर्वांनी आम्हाला सपोर्ट पण चांगला दिला. तुमच्या ऑर्गनायझरनी वगैरे अंपरनी पण चांगलं डिसिजन दिले आम्हाला. आमच्यावर फेअर वगैरे असं झालेलं नाही. आम्ही लांबून आलो पण बाकी कुठे गेलो तर थोडा प्रॉब्लेम होतो, पण इथं चांगला आम्हाला सन्मान भेटला आहे आणि नेक्स्ट टाइम आम्ही परत तुमच्या या टुर्नामेंटला नक्की येणार. नक्की येणार. बेस्ट ऑफ लक. वेल प्लेड. पारितोषिक आपल्या नावावरती, प्रथम क्रमांकाचं दाढी मोरे चषक नावावरती लागले देवा प्रतिष्ठान ऐरोली संघाच्या. आणि आता उत्कंठा शिगेला आली आहे, सगळ्यांचीच उत्कंठा इथे शिगेला आली आहे, कारण ते पारितोषिक देखील आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहे ना. सायकल उपस्थित आहे म्हणजे काय तर मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक, सर्वात उत्कृष्ट खेळाडू. या सगळ्या प्लेयर्स मध्ये संपूर्ण 18 संघ, 200हून अधिक खेळाडू ज्यांनी इथे प्रयत्न केला. आणि इथे प्रयत्न करत असताना एक खेळाडू जो सगळ्यात वर्चस्व आहे, सगळ्यांमध्ये वर्चस्व ज्यांनी दाखवलंय. गोलंदाजी चांगली केली, फिल्डिंग चांगली केली, बॅटिंग देखील तेवढीच चांगली केली आहे. तर प्रेक्षक नाही तर आपले खेळाडू वर्ग आहे, तर तुम्हाला नक्कीच मी विचारीन कोण ठरलाय मॅन ऑफ द सिरीजचा पारितोषिक? नाही ओमकार नाही आहे. दुसरा कोण आहे? एनी अदर केसेस? येस बरोबर आहे, ओमकार पाटणे ठरलाय डॅडी मोरे चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पारितोषिक. आणि येस 90 धावा त्यांनी कुठल्यात आणि 3 विकेट्स देखील मिळाल्यात. रामभाऊ यांना विनंती असणार आहे, दादा आपण या पुढे आणि सगळेच मान्यवर यांना देखील विनंती, आपण देखील जॉईन करा. खूप चांगला खेळ ओमकार पाटणे. बघा डीपीएल झाली, डीपीएल मध्ये मोठ्या भावानी पारितोषिक मिळवलं मॅन ऑफ द सिरीजचं. आता इथे छोट्या भावानी देखील पारितोषिक मिळवलंय. असंच म्हणतो ना आपण, दो भाई दोनों ही तबाही. आणि खूप चांगली बॅटिंग, खूप चांगली बॉलिंग आणि 2 शब्द आपण संवाद साधत. या ओमकार प्रथमतः तर तुला एकच प्रश्न विचारेन, ती मेगा फायनलची मॅच, धावा फक्त 27 झाला, किती प्रेशर होतं, पण मॅच तुम्ही ना अगदी शेवटपर्यंत नेली. तर त्या मॅच बद्दल 2 शब्द सांग आणि देवा प्रतिष्ठान ऐरोली संघाने जी फाईट दिली त्याबद्दल देखील 2 शब्द. देवा प्रतिष्ठान संघ आपले इथे आलेला, म्हणजे आम्ही पण त्यांच्या इथे गेलो खेळायला मागच्या वेळेस, तेव्हा त्यांनी आमचा चांगला म्हणजे पाहुणचार केलेला, म्हणजे जेवणापासून सर्व. आमच्याकडून काही चुकी झाली असेल आम्ही तुम्हाला सॉरी बोलतो काय झाली असेल तर. आणि यावर्षी आणि आयोजन तर खूपच चांगलं आहे, खेळायला पण खूप मजा आली आणि बाकी भेटले यामध्ये खूप खुशी आहे. फक्त त्या मॅचमध्ये आमची एवढी चुकी झाली, आमची काही बॅटिंग नाही झाली, म्हणजे जे ते व्हाईट टाकत होते, नो टाकत होते, आम्ही ते डॉट भरून काढत होतो, ते एकच झालं
आणि म्हणजे आमचे फिल्डर फक्त सिंगल बॅट्समन सिंगल रनवर म्हणजे हे नव्हते ठेवत. सिंगल रन म्हणजे आम्हाला पुढे ते कामाला आले असते. तेवढी एक चुकी झाली म्हणून आम्ही थोडं कमजोर पडलो, बस एवढंच झालं. हरकत नाहीये, पण वेल प्लेड. आणि आता नक्कीच ओमकार म्हणजेच काय तर DPLचा यशस्वी आयोजक. DPLची खूप चांगली स्पर्धा, मोठ्या भावाने पारितोषिक मिळवलं. ही चुरस होती का घरामध्ये की आता मला देखील ते पारितोषिक मिळवायचंय, सायकल माझ्या देखील नावावरती आली पाहिजे, हे पारितोषिक ही छोटीशी फाईट आहे का घरामध्ये? असं काय नाही, त्याला भेटली मला भेटली काय सर्व एकच आहे. जाऊन शेवटी घरातच जाणार आहे आमच्या. फक्त एवढा घरात गेलो ते आई खूप खुश होते की बरं एवढं खेळतात, एवढे बाहेर जातात. त्यामुळे म्हणजे खेळून म्हणजे असं काही वेगळं नाही, बघा एवढे बाहेर जातात खेळतात वगैरे, घरात काय तर आई फक्त खुश होते बस. आणि DPLला थोडा निराश होतो, म्हणजे आम्ही जिंकायचे म्हणजे हारलेलो. ती जर का मॅच जिंकलो असतो तर आम्ही ट्रॉफीला लागू झालो असतो, म्हणजे आमच्याकडे एक ट्रॉफी आली असती. तिकडे थोडं मीच निराश माझ्या टीमला केलं, त्या टीमला सॉरी बोलतो. आणि इकडे जिंकलो म्हणून खूप खुश वाटतं. एक शेवटचा प्रश्न, मॅन ऑफ द सिरीजच्या किती पारितोषिकं झाल्यात, किती सायकल झाल्यात तुझ्या नावावरती ओमकार? आता असं मोजलं नाही, पण कदाचित असतील 6-7 असतील. येस, हा आहे डोंबिवलीचा सायकल मॅन म्हणायला हरकत नाही. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ओमकार पाटणेसाठी. धन्यवाद. नक्कीच फोटो सेशन होईल आणि नक्कीच सगळ्यांचे आभार मानणं गरजेचं आहे. प्रत्येक आयोजकाचा आभार मानणं गरजेचं आहे. आमच्या सगळ्या संपूर्ण टीमचं इथे आभार मानणं देखील तेवढंच गरजेचं आहे. सगळ्या मान्यवरांचा आभार मानणं गरजेचं आहे. थँक्यू सो मच. आपला मोलाचा वाटा राहिलात. जे इथे उपस्थित आहेत त्यांचा देखील सन्मान करणं, सन्मान मानणं देखील तेवढंच गरजेचं आहे. आणि जे अनुपस्थित आहेत ना त्यांचा देखील इथे आपण सन्मान आणि इथे त्यांचं धन्यवाद मानणं गरजेचं आहे. NCC ठाकूरवाडी संघाचे सगळेच आयोजक, सगळी टीम प्लीज आपण व्यासपीठावरती या. संपूर्ण टीम व्यासपीठावरती या. या सगळ्या टीमनी व्यासपीठावरती यायचं. NCC ठाकूरवाडी टीम आणि जे सगळे आयोजक आहेत त्या सगळ्यांनी व्यासपीठावरती या. आणि बघा या चिमुकल्यांना देखील इन्व्हॉल्व करणं गरजेचं आहे. मग डॅडी मोरे चषक चौथं पर्व अगदी यशस्वीपणे पार पडलंय आणि इथे त्याची मी सांगता करतोय. भेटूयात पर्व 5व्यामध्ये 2026 मध्ये नक्की आपण भेटणार आहोत आणि अजून जयघोषात, अजून चांगल्या जल्लोषात ते देखील पर्व आपण